न्यू तुफान पिंपलास फलंदाज तरीच पाडवा. नंदकिशोर खारबाव हे संघाकडून पहिले शतक घेऊन येत आहे. संदेश आणि त्याचा सामना करेल न्यू तुफान पिंपलासचा किशोर पाटील. पहिल्या षटकातील पहिलाच चेंडू. संदेश संदेश यांचा सामना करतील किशोर. स्ट्रेट ड्राइव्ह, एक धाव कंप्लीट. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू खेळून काढतील किशोर मडवी. किशोर पाटील हे वैयक्तिक एक धाव संख्येवर खेळत आहेत. आणि क्लीन बोल्ड. अतिशय सुंदर चेंडू, यॉर्कर टाईपचा चेंडू. किशोर मडवी यांना काही समजला नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या किशोर मडवीच्या. न्यू तुफान पिंपलास संघाची धावसंख्या 1-1. संदेश यांना मिळणारी प्रथम सफलता. तिसरा चेंडू संदेश यांच्या पहिल्याच षटकातील तिसरा चेंडू करतील. तिसरा चेंडू खेळून काढतील रुक्षण आणि क्लीन बोल्ड.
सुस्वागतम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुन मे देव सर्व कार्य सुसर्वदा. न्यू तुफान पिंपळास आणि नंदकिशोर खारबाव ए या दोन संघामध्ये आपण पहिला सामना पाहतोय. स्वर्गीय निर्मल स्मृती चषकामध्ये चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी केलेली आहे आणि या दोन्ही संघांचा सामना आपण पाहतोय. न्यू तुफान पिंपळास संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. मात्र आज सामना नक्कीच आपल्याला रात्री पाहायला मिळेल नंदकिशोर खारबाव ए संघाचा. इथे मात्र खेळून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 2. स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2021 आपण पाहतात. जयदुर्ग सुरई संघाची मेहनत आणि या मेहनतीचं फळ बघा. काय जबरदस्त स्पर्धा इथे आयोजित केली आणि त्यानंतर प्रत्येक दिवस अतिशय गाजवला. खेळाडूंनी संघाने अतिशय गाजवला. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. नक्कीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया की ही स्पर्धा आज मात्र शेवटच्या दिवशी अशीच खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या वातावरणात पार पडो. संदेश इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या धावफलकावर लागेल ती 3. न्यू तुफान पिंपळास नंदकिशोर खारबाव ए राऊंड द विकेट. संदेश इथे मात्र फुलटॉस चेंडू संग केलेला. वॉट शॉट. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही बघितलं असेल या अगोदर तर श्रीलंकेचा रणतुंगा अशाच प्रमाणे फटके मारण्यात माहीर होता. आणि बघा शरीरयष्टी ही रणतुंगासारखीच आहे किशोरची. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय अतिशय ताकदवर फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली 9. संदेश राऊंड द विकेट. टॉस आणखी एक त्याच ठिकाणी फटका मारलेला. यस अजित गोराटकर कडून इथे चांगला प्रयत्न मात्र चांगला प्रयत्न करूनही गोराटकर अपयशी ठरतोय. चौकार जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी. पाच चेंडू जोपर्यंत टाकले होते संदेशने असं वाटलं होतं की हे चांगलं षटक आहे. मात्र त्यानंतर अतिशय जबरदस्त 2 फटके आपण बघितले. चांगले फटके बघितले किशोर पाटीलचे. एक षटकार आणि चौकार. 2 चेंडूमध्ये फक्त या षटकाचं चित्र बदललं. या षटकाचं जे इक्वेशन होतं ते पूर्णपणे बदललेलं आहे. एक षटक आपण पाहतोय संदेशाचं 2 गडी बाद झालेले. 2 विकेट घेतलेले. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत न्यू तुफान पिंपळास संघाच्या. न्यू तुफान पिंपळास संघ हळूहळू या सीझन मध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. लकी ड्रॉच्या आधारे का असो ना परंतु चांगली कामगिरी करून हा संघ कबीर निर्मल स्मृतीमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. यावर्षी मात्र नंदकिशोर खारबाव बी कुठे ना कुठे आपण पाहतोय की दुर्दैवी ठरलेला आहे. 3 स्पर्धामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला. मात्र 3 स्पर्धामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेला आहे. अतिशय मजबूत संघ. अजित गोराटकर, त्यानंतर संदेश पाटील, त्यानंतर संदीप कुमार असे चांगले फलंदाज आहेत. भरतचं नाव घेईन मी. राजा असे चांगले फलंदाज या संघामध्ये. सुनील भोईर यांनी चांगला संघ घडवलेला आहे हळूहळू. आणि याचं पूर्ण श्रेय मी तर म्हणेन योगेश पाटील यांना जाईल. नंदकिशोर खारबाव ए आणि नंदकिशोर खारबाव बी दोन्ही संघाचे सर्व आहेत. एखादा संघ त्या संघातील 11 खेळाडू जमा करणं, 12 खेळाडू जमा करणं किती जिकरीचे काम असतं ते त्या संघ व्यवस्थापनालाच माहीत असतं. आणि इथे 2-2 संघ मैदानात उतरवणं म्हणजे सहज सोपी गोष्ट नाहीये. आणि ते काम करून दाखवलेलं आहे योगेश पाटील, देवा पाटील आणि त्यांचे सहकारी सुनील भोईर यांनी. संघ सहकार्यांचं सहकार्य ही तितकंच महत्त्वाचं असतं.
अगदी दोन्ही संघातील खेळाडू चांगलं सहकार्य करत असतात योगेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने. वेलकम नितीनजी पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचे भाचे. या पूर्ण स्पर्धेचा जे डेकोरेशन आपण पाहतायत या डेकोरेशनचा पूर्ण खर्च नितीन पाटील यांनी उचललेला आहे. ओहो, शपल क्रॉस झाला होता फलंदाज. इथे मात्र सरळ चेंडू निघून जातोय यष्ट्यांच्या वरून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू एक, त्यानंतर डॉट. चांगली सुरुवात मिळाली अशोकला. कव्हर करावं लागेल मागचं जे षटक, महागडे षटक पडलेले ते अशोकला कव्हर करावं लागेल. मात्र या षटकामध्येही त्याच पोझिशनमध्ये त्याच रेपोमध्ये जर धावा केल्या तर न्यू तुफान पिंपळा संघासाठी एक चांगली गोष्ट असेल. कारण जास्त धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये एकाच दुसरा मोठा फटका येणं आवश्यक आहे. मात्र रेग्युलर इंटरव्हलने गडी बाद कराव्या लागतील नंदकिशोर खारबाव ए संघाला जर कमी धावांपर्यंत या संघाला रोखायचं असेल तर. अशोक इथे मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजित इथे चूक करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी यश चौकार. आज जयदुर्गा सुरई ए हा संघही ऍक्शन मध्ये दिसणार आहे. स्वतः वसंत त्या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत दिलीप. आज जेवणाची भरपूर सोय आहे. तांदूळ आलेले आहेत. त्यानंतर आय थिंक दुपारपर्यंत जेवणाची सोय होईल. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. येस, दुसरी धाव घेताना फलंदाज काय झालेलं आहे. येस, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फटका मारल्यानंतर पहिली धाव पूर्ण करणं आणि त्यानंतर दुसरी धाव पूर्ण करणं खूप डिफिकल्ट असतं, खूप कठीण असतं. मात्र ते काम करून दाखवलेले किशोर पाटीलने. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 20. 6वी स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेची. येस, या स्पर्धेसाठी जितेश मंडप डेकोरेटर्स, प्रोप्रायटर रवींद्र पाटील, जितेश पाटील आणि ऋतिक पाटील यांच्याकडून खूप सहकार्य. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी किशोर पाटील ऑन फायर. बघा, सकाळचं थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये खेळपट्टी किंचितशी थंड असते आणि ड्यू फॅक्टर असतो. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 26. एक चेंडू शिल्लक आहे. ड्यू फॅक्टर असल्या कारणाने मोठे फटके मारणं खूप डिफिकल्ट, कठीण असतं. मात्र ते काम करून दाखवलेले किशोर पाटीलने. व्हॉट अ बॅटिंग. खरोखरच अप्रतिम डावखुऱ्या फलंदाजाची बॅटिंग आपण पाहतोय. अशोक उलटा असं ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होता. फ्लम्बलिंग झाले. मात्र 2 धावा पूर्ण होतील. 3ऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. 3री धाव पूर्ण होईल का? नाही. 3री धाव घेण्या अगोदरच जावं लागेल किसन यांना मैदान सोडून. इथे दोन्ही संघांचे मी लाख आभार व्यक्त करतोय. आपण वेळेवर आला आणि वेळेवर ही आजच्या दिवसाची स्पर्धा सुरू झाली. आजच्या दिवसाचा खेळ सुरू झाला. यानंतर कान्हाई स्पोर्ट पाये आणि जोशी इलेव्हन भादोर. व्हॉट अ मॅच. कान्हाई स्पोर्ट पाये एका बाजूला देवलीकर, भरत देवलीकर एका बाजूला, सचिन एका बाजूला, योगेश नाना असे स्टार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. योगेश नानाने कमाल केली होती कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. अतिशय दमदार फलंदाजी केली होती. मात्र संघ पराभूत झाला होता. तरी सुद्धा चांगली लढत दिली होती जोशी इलेव्हन भादवड संघाने. योगेश नानाबद्दल सांगायचं झालं तर किमान 18 किलो वजन क्रिकेट खेळण्यासाठी घटवलेलं आहे. आणि 40+ क्रिकेटमध्ये बघा, ही जिद्द आवश्यक असते, हे टेम्परामेंट आवश्यक असते, खेळापट्टी प्रति समर्पण आवश्यक असते.
आणि योगेश नानाचा सर्वांनी आदर्श घ्यावा या 40+ क्रिकेटच्या खेळाडूंनी. कारण क्रिकेट खेळण्यासाठी तब्बल 18 ते 20 किलो वजन घटवणं ही सोपी गोष्ट नाहीये. दुसरं षटक संपलेले, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले 3 बाद 28 म्हणजे 14ची सरासरी राखलेली आहे. समोर माहित आहे ना नितुफान पिंपलास संघाला की समोर एक मजबूत संघ आहे आणि या मजबूत संघाविरुद्ध अटॅकिंग मूड ठेवणं आवश्यक आहे. काय जबरदस्त प्लॅनिंगने खेळतात फलंदाज. पहिल्या चेंडूपासून अगदी अटॅकिंग मूड मध्ये. इथे मात्र राजाचा हा चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बॉल आउट ऑफ पार्क, चौकार. जणू काही इथे गोलंदाजावर सर्जिकल स्ट्राईक सुरू आहे. अचानक होणाऱ्या आक्रमणाला सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जातंय आणि इथे तेच करायला लावलेलं आहे नितुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांनी. आधी किशोर पाटील, त्यानंतर आता मात्र रतिलाल चौकाराने आपलं खातं खोलतोय. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 32. कान्हाई स्पोर्ट पाये आणि जोशी इलेव्हन भादवड दोन्ही संघ रिपोर्टिंग करा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपली टॉस होणार आहे. कॅप्टन जोशी इलेव्हन भादवड आणि कॅप्टन कान्हाई स्पोर्ट पाये. आता मात्र नंदकिशोर खारभाऊ संघाच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. कारण धावसंख्या बघा 2.1 षटकात आपण तब्बल 32 पाहतोय. मात्र मोठी धावसंख्या, मोठं टार्गेट द्यायचं असेल तर याच आवेशाने फलंदाजी करावी लागेल नितुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांना. रतिलाल सज्ज होतोय. इथे मात्र पाहायचं आपण आडव्या बॅटने केलेला आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फ्रंट फुटवर येऊन. मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज राजा चेंडूला स्प्लिट करतोय. बाहेरच्या अंगाला चेंडू टर्न झाला होता. राजा वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र उडवलेला आहे. यस, चेंडूचा येईल स्वर्गीय अरुणा स्मृती स्टँडला सलामी देणारा हा षटकार. या षटकाराने आता मात्र धावसंख्या पोहोचलेली ती 38 वर. कॉन्फिडन्स बघा इथे फलंदाजांचा. आता मात्र हातच्या अंगाला टर्न झाला होता चेंडू आणि मग बाउन्स चेंडूवर बघितलं आपण. पडल्यानंतर कुठे ना कुठे आपण बघितला हातच्या अंगाला वळला होता. सुरेख चेंडू. असे चेंडू खूप कठीण असतात मारायला. इथे कुठलाही चांगला फलंदाज असता तर त्याला विचार करायला नक्कीच भाग पडलं असतं. राजा पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पिक केलेला चेंडूला पुढे येऊन यस, चेंडूचा येईल आउट ऑफ पार्क, षटकार. मध्ये हाफ वॉली देणं किती घातक असू शकतं हे राजाला दिसून आलेलं आहे. फ्लायटेट गोलंदाजी केली जात आहे राजाकडून आणि खूप चांगला टप्पा इथे ओळखला जातोय राजाचा, खास करून रतिलाल कडून. रतिलालच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आलेले आहेत. 2 षटकार आणि 1 चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकली 44 वर. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच आवेशात व्हाट अ शॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 6 धावांसाठी रतिलालच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार. सकाळचं वातावरण आहे, प्रेक्षक गारटलेले आहेत, मात्र इथे गरम क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा झालेल्या त्या 50.
6 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी, जबरदस्त विस्फोटक खेळी पाहतोय आपण रतिलालची. आणि 8 चेंडूमध्ये किशोर पाटीलने केलेले आहेत 25. एखादी संस्था चालवायची असेल तर लीडरशिप आवश्यक असते आणि मोठं टार्गेट उभं करायचं असेल तर पार्टनरशिप आवश्यक असते. लीडरशिप तर वादातीत नक्कीच इथे चांगली झालेली आहे, त्यानंतर पार्टनरशिप ही चांगली झालेली आहे. शेवटचं षटक संदीपकडे सोपवले, कुमारकडे सोपवलेले, सॉरी कुमार. तर मात्र 3 षटकात 50 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे कुमारला शेवटचं षटक चांगलं टाकावं लागेल, नियंत्रण धावसंख्येवर आणावं लागेल. मात्र शेवटच्या षटकामध्ये किशोर पाटील आणि रतिलाल हे फॉर्म मध्ये असलेले फलंदाज, एक 25 धावांवर नाबाद, एक 22 धावांवर नाबाद. राऊंड द विकेट कुमार फ्लिक केलेला आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल आणि दुसरी धावी पूर्ण केली. तर काय स्टॅमिना आहे, काय आपण पाहतोय की किशोर पाटील याची जिद्द आहे. पहिल्या चेंडूपासून खेळतोय, अजूनही त्याच्या चेहऱ्यावर थकान दिसत नाही. इथे आपण पाहतोय 2 किंवा 3 षटकं खेळले तर खेळाडू नक्कीच थकत असतात. मात्र किशोर पाटीलच्या जिद्दीला नक्कीच सलाम करावं लागेल. धावसंख्या धावफलकावर लागते 52. कुमार राऊंड द विकेट. इथे मात्र पायांवर आदळतोय चेंडू, मात्र पंच सहमत नाहीत. कुमारने बघितलं होतं पंचांकडे, नक्कीच पंचांना विचारलं होतं की नक्की चेंडू कुठे आहे, मात्र पंच सहमत नाही येत. पंचांकडून लेग बायचा इशारा आलेला आहे. 1 धाव मिळते अतिरिक्तच्या रूपाने. 53 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र रतिलालसाठी ओव्हर द विकेट मारा करेल. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करायचा आहे तो लवकर करून घ्या. नंदकिशोर खारबाव ए संघ. बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. शॉर्ट थर्डमॅन गलीकडे थोडा झुकलेला आणि पॉइंट 38 सर्कल मध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आहे, टॉप एज लागलेले बॅटची. कुमार चेंडू खाली, येस कॉटन बॉल्ड. रतिलाल याची खेळी संपुष्टात. अगदी बरोबर आहे डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी अंगात 100 हत्तींचं बळ येते. महाराष्ट्राच्याच कणाकणात नाही तर या भारत देशाच्या कणाकणात हे नाव मुरलेलं आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज. या स्पर्धेच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाची मानवंदना. रतिलाल बाद झालेले आणि नवीन फलंदाज घनश्याम भोईर केलपटीवर आलेले आहेत. आता मात्र डावखुऱ्या फलंदाज किशोर पाटील समोर गोलंदाजी करतोय कुमार. इथे मात्र दूर ठेवला होता, फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला होता. खेळण्याचा प्रयत्न नाही. बघा प्रत्येक चेंडू तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करणं अतिशय आवश्यक असते. बेनिफिट ऑफ डाऊट नेहमी गोलंदाजांना का मिळतोय, कारण चेंडू तुम्ही खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही तर पंचांना समजू शकत नाही की नक्की चेंडूची दिशा लाईन काय होती. इथे फुलटा चेंडू स्वांग केलेला आहे, अगदी जोरदार हिट. अप्पा एंटरप्राइजेस स्टँडला सलामी देणारा हा ग्लोरियस 6. काय फलंदाजी सुरू आहे किशोर पाटील कडून. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 59. 59 धावा सकाळच्या सत्रात, म्हणजे नक्कीच आक्रमक फलंदाजीचा नजारा.
इथे शेवटचा चेंडू कुमार फेकेल राऊंड द विकेट. ओ खाली राहणारा चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून गेला. कुमार हे नक्कीच कुमारच्या चेहऱ्यावर हे हास्य होते की किती जवळून हा चेंडू स्टंपच्या गेलेला आहे. अशा प्रकारे 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा करून 60 धावांचं लक्ष नंदकिशोर खारबाव ए संघासमोर ठेवलेले आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. चला जोशी विलन भादवड संघाचे कॅप्टन आपण या, कान्हाई पाई संघाचे कॅप्टन आपण या. जोशीलन भादवड संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कान्हाई पाई संघाचे कॅप्टन चला आपण या. कान्हाई पाई संघाचे कॅप्टन भरत देवलीकर आपण यायचं आहे टॉस साठी. आज जयदुर्गा सुरई ए संघ ऍक्शन मध्ये दिसणार आहे. आयोजन करणं त्यानंतर मैदानात उतरणं खूप कठीण असतं. मात्र प्रत्येक आयोजकांना ते करावंच लागतं. या पूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर अंतिम विजयी संघ, उपविजयी संघ, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय मोनिका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काळीराम प्रधान पाटील यांनी आम्हाला बहाल केलेले आहेत. माजी सरपंच सुरई यांच्या मार्फत त्यांच्या स्वर्गीय मुलीच्या म्हणजे स्वर्गीय मोनिका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बहाल झालेले आहेत. त्यानंतर या पूर्ण स्पर्धेचे जे चेंडू आहेत ते चेंडू आम्हाला जयनाथ शनिवार पाटील माजी उपसरपंच सुरई आणि प्रकाश लक्ष्मण पाटील युवा नेता सुरई यांच्याकडून पूर्ण स्पर्धेसाठी चेंडू बहाल झालेले आहेत. पूर्ण स्पर्धेला जी मंडप डेकोरेटरची व्यवस्था पाहताय ती जितेश मंडप डेकोरेटर्सने केलेली आहे. मात्र स्पॉन्सर आहे युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून. त्यानंतर या पूर्ण स्पर्धेसाठी जिजाऊ संघटना शाखा सुरई अध्यक्ष मनीष पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच म्हणून आकर्षक चषक बहाल झालेले आहेत. त्यानंतर नितीन पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांच्या मार्फत गिफ्ट हॅम्पल प्रदान झालेले आहेत. मोसन पाटील साहेब उद्योगपती भरोडी यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 2 लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. या सर्वच दानशूर दात्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय जयदुर्गा सुरई क्रिकेट संघ यांच्या वतीने. तर दिलीप गोपाल पाटील माजी सरपंच भरोडी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य बहाल झालेलं आहे. सर्व दानशूर दात्यांचे आभार व्यक्त करतोय, कारण स्पर्धा म्हटली की आर्थिक सहकार्य हे अतिशय महत्वाचं असतं. माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि दापोडे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती चिंतामणजी पाटील यांच्या मार्फत या स्पर्धेला 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तर जाऊया आपण मैदानात. जोशी विलन भादवड संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे कॅप्टन आपण या.
बच्चे कंपनी पडद्यावर पाय देऊन बसू नका. बच्चे कंपनी, अरुणा स्मृती स्टँड. बच्चे कंपनी पडद्यावर पाय देऊ नका. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज किशोर मडवी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता, अगदी जाल्यामध्ये अडकतो इथे संदेश. वेलकम. सुप्रसिद्ध उद्योगपती हेमंतजी गुलवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांना प्रेमाने मुसाभाई असं म्हटलं जातं. भिवंडीमध्ये कमी आणि आउट ऑफ स्टेट ते जास्त असतात. मुसाभाई, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. जोशीलोन भादवड संघ आज या इथे खेळणार आहे दुसऱ्या सामन्यात. आज आय थिंक हेमंतजी गुलवी इन ऍक्शन मध्ये असतील. टॉस इथे मात्र कव्हर क्षेत्रामधून चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल, गोली की रफ्तार, चौकार. तब्बल 60 धावांचं लक्ष आहे आणि 60 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्याच चेंडूवर संदेश पाटील बाद होणं नक्कीच खूप मोठा धक्का आहे नंदकिशोर खारबाव ए संघाला. मात्र या धक्क्यातून सावरावं लागेल पॉवर प्लेच्या षटकात या दोन्ही फलंदाजांना, महेश आणि भरत. इथे मात्र हो, कव्हर क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा चूक करताना आपण पाहतोय. विकास मार्फत आपण पाहतोय चूक होते, मात्र खूप कठीण झेल होता, अगदी वेगाने झेल होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 5. हाफवाली दिली होती, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं फलंदाजाने. कधी कधी असं वाटतंय की ह्या चेंडूवर मी मोठा फटका मारेन, मात्र तिथेच गफलत होते, चेंडू ओळखण्यात चूक केली जाते फलंदाजाकडून. इथे मात्र तेच घडताना पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. धाव 22च्या रूपाने मिळते, अतिरिक्त धावा कशा येते, धावा येणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र पॉवर प्लेच्या षटकात मी तर म्हणेन की नंदकिशोर खारबाव ए संघ पॉवरफुल फलंदाजी करत नाही. एक चौकार आला बॅटमधून महेशच्या, तिथून मात्र धावसंख्येवर ब्रेक लागलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न येणार. एज चेंडू यष्टीरक्षक तसेच फाईन लेगला चकून जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? नाही, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. 2 धावा पूर्ण, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. पहिलं षटक या इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करावं लागलेले त्या 8. म्हणजे जिंकण्याचा जर विचार केला तर अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 52 धावा. खोलवर बॅटिंग लाईन आहे नंदकिशोर खारबाव ए संघाकडे, मात्र फलंदाजांनी काहीतरी करणं आवश्यक आहे. खेळपट्टीवर येऊन प्रत्येक फलंदाजाने चांगली बॅटिंग करणं आवश्यक आहे. तुफान पिंपला संघ अगदी आत्मविश्वासाने खेळतोय, तितकेच आत्मविश्वासाने खेळावं लागेल फलंदाजांना नंदकिशोर खारबाव ए संघाच्या. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करणं आवश्यक आहे. कारण बघा 59-60 धावा जर करायच्या असतील तर नक्कीच प्रत्येक फलंदाजाने आपला वाटा उचलणं हे आवश्यक आहे.
भरत आणि महेश ही जोडी खेळपट्टीवर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज विकास. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? नाही, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. राऊंड द विकेटने विकास. ते मात्र खोल टप्प्याचा चेंडू. मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतोय. दुसरी धाव ही पूर्ण केली जात आहे. वेल इथे घडतंय काय बघा. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज ग्राउंडेड शॉट खेळतोय आणि 2-2 धावा मिळत आहेत. दोन्ही चेंडूवर आपण बघितल्या 4 धावा आल्या. धावसंख्या 12 वर पोहोचलेली आहे. हळूहळू लक्ष मोठं होत चाललेलं आहे चेंडूंच्या बदल्यात. इथे मात्र बिमार. यस, मात्र थेट यष्ट्यांवर फेक केली जाते. पंचांचा बिमरचा इशारा आणि फलंदाज धावबाद. येस, आता मात्र स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृतीमध्ये गोलंदाजांना सळो की पळो असं करून सोडणारा बॅट्समन भरत खेळपट्टीवर येतोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 13. धावसंख्या धावफलकावर लागलेली 13. आता इथून मात्र कर्णधाराने भरतला सांगितले असेल तू 13 देख. किशोर पाटीलची फलंदाजी नक्कीच जवळून बघितली आहे भरतने आणि डावखुरा फलंदाज भरत खेळपट्टीवर आहे आणि किशोर पाटील सारखीच फलंदाजी करावी लागेल. विकास. राऊंड द विकेट भरत साठी. यस, इथे मात्र उडवलेला आहे. लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. भरत आला परत. चौकाराने खातं खोलतोय. कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये 3 सामन्यामध्ये षटकाराने खातं खोललं होतं. इथे चौकाराने खातं खोलतोय भरत. 4 धावाने धावसंख्या पोहोचली 17 वर. इनफॉर्म फलंदाज इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार. ये भरत का क्लास आहे. ये भरत का स्टँड आहे. ब्रँडेड फटका भरतच्या बॅट मधून आपण बघितला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. 23 धावांवर जाऊन पोहोचली धावसंख्या. अजूनही जर जिंकण्याचा विचार केला तर 37 धावा आवश्यक आहेत. मात्र भरतच्या फलंदाजीवर बरंचसं काही अवलंबून आहे या सामन्याचं चित्र. विकास. राऊंड द विकेट. सज्ज होतोय पुन्हा एकदा भरत साठी. इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय विकास. इथे होईल फलंदाज.
पंच काय निर्णय देत आहेत ते त्याच्यावर अवलंबून आहे. बघा कर्णधारांनी फक्त इथे पंचांशी संपर्क साधा. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे अजून. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 23. इथे मात्र पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला. एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस, इथे मात्र फलंदाजाला बाद ठरवलेला आहे पंचांनी. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित निंबवली गावचे उद्योगपती आणि जोशीलोन भादवड संघाचे आधारस्तंभ हेमंतजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. ज्यांना प्रेमाने मुसाभाई असं म्हटलं जात आहे. मनीजी पाटील आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते, संजय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते मुसाभाई यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचंय.
स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय मुसाभाई यांचं. क्रिकेटवर अपार प्रेम, नक्कीच एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात, त्या स्पर्धेची शोभा वाढवली, आपले खूप खूप आभार. तिसऱ्या षटकाला दरम्यान प्रारंभ होतोय. चला, कान्हाई पाये संघाचे कॅप्टन आपण या. जोशी लिओन भादवड संघाचे कॅप्टन आपली वाट पाहत आहेत, कारण यानंतर आपला सामना होणार आहे. टॉस करून घ्यायची आहे. वेलकम भरतजी देवलीकर, या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. कान्हाई पाये संघाचे सर्वेसर्वा भरतजी देवलीकर, आपलं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे, बॉलर बॅक ड्राईव्ह बघितला आपण, चांगले क्षेत्ररक्षण, धाव मिळत नाहीये. आता मात्र दोन्ही डावखुरे फलंदाज राजा आणि भरत, ही जोडी नक्कीच हितावं असेल शेवटपर्यंत. जर खेळपट्टीवर राहिली तर शेवटच्या चेंडूपर्यंत नंदकिशोर खारबाव ए संघासाठी. मात्र प्रयत्न असतील न्यू तुफान पिंपळास संघाकडून ही जोडी लवकर फोडण्याचं. धावसंख्या धावफलकावर लागलेली ते 24. इथे मात्र फुल टॉस, ॲनिमेशन मिळालं नव्हतं. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, मिळेल धाव फक्त आणि फक्त एक. पायेगावचे उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे या क्रीडा नगरीमध्ये आपलंही स्वागत आहे. प्रशांतजी म्हात्रे, आपण या व्यासपीठावर, या व्यासपीठाचा सन्मान वाढवा. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. रतिलाल राऊंड द विकेट राजासाठी. ते मात्र आपण पाहतोय की नक्कीच डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, रतिलालने डोक्यावर हात मारलेला आहे. आश्चर्यचकित झाला की नक्की चेंडू कुठून गेला, कारण शफल क्रॉस झाला तर पूर्णपणे यष्ट्या उघड्या सोडल्या होत्या. त्या यष्ट्यांचा वेध घेण्यासाठी हा चेंडू टाकला होता रतिलालने. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 26. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. खोलटप्प्याचा चेंडू अगदी परफेक्ट यॉर्क, मिडॉनवरून चेंडू लॉंग ऑन ला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल ती 25. 27, 33 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. यस, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, गोली की रफ्तार चौकार. येस डीजे मास्टर, फलंदाजाला मात्र धावांची ओढ लागलेली आहे. भरत चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकलेली, धावसंख्या झालेली 31. 29 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू, 29 धावांची आवश्यकता. 4 चेंडू टाकून झालेले, सॉरी. फुलटॉस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न अपयशी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी हा चौकार. या चौकाराने धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होते ती 35. 7 चेंडू, 25 धावांची आवश्यकता. आता मात्र पहा, सामना रंगतदार अवस्थेत. तुम्ही 59 धावा करू शकता 4 षटकामध्ये, तर आम्ही 60 धावा का करू शकत नाही, हे उत्तर दिलेलं आहे इथे नंदकिशोर खारबाव ए संघाने.
हा बॅटल अतिशय महत्वाचा असतो. एक हाती सामना जेव्हा होतो तेव्हा एक संघ निराश होतो, मात्र संघर्ष करून जेव्हा सामना जिंकला जातो तेव्हा मात्र त्याची मजा काही औरच असते. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी स्ट्रेट, फलंदाज इथे होईल राजा नाहक बाद. वेलकम मान्य भरतजी देवलीकर साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन झालेले. कान्हाई पाये संघाचे एक धडाकेबाज फलंदाज तर आहेत, त्यानंतर गावचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे भरतजी देवलीकर यांचं संजय पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी भरतजी देवलीकर यांचं केलं जाते संजय पाटील यांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेत आताच कान्हाई पाये संघ खेळणार आहे आणि काही कान्हाई पाये संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत भरतजी देवलीकर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे संदीप आणि भरत ही जोडी खेळपट्टीवर आहे. जुना चेंडू पोचवायचा आहे पंचांकडे. चेंडूच्या शेप मध्ये कुठे ना कुठे बदल झाला, पंचांनी चेंडू बाद केला. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की फलंदाज बाद होतात खेळपट्टीवर मध्ये, इथे चेंडूला बाद केलेले पंचांनी. 6 चेंडू जिंकण्यासाठी करायचे धावा 25 शेवटचं षटक. वेलकम संदीप मोरे, वेलकम सुभाषजी. सुशीलन भादवड संघाचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम योगेश नाना, आपलंही हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण पाहणार आहोत कान्हाई पाये विरुद्ध जोशीलन भादवड. हा एक महत्वपूर्ण सामना. 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता घनश्याम भोईर. इथे मात्र चेंडू काऊ कॉर्नर वर काढलेला आहे. 1 धाव तर नक्कीच मिळेल, मात्र एकाने काही फरक पडणार नाही. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. डिपेंड आहे भरत कशी फलंदाजी करतो त्याच्यावर. मात्र समोर अत्यंत अनुभवी गोलंदाज, ज्यांच्या गोलंदाजीची धार अनेक फलंदाजांनी बघितलेली आहे, असे घनश्याम भोईर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पुल केलेला आहे. यस, पॉवरफुल चेंडू होईल सीमारेषेच्या बाहेर. गुल 6 धावांसाठी षटकार. मी आधीच सांगितलं होतं की या सामन्याचं चित्र आता मात्र शेवटच्या षटकात भरत फलंदाजी कशी करतोय त्याच्यावर डिपेंड आहे. लवकर पीक केला होता, बघितला हाफ ट्रॅकर आहे, खाली राहणार हा चेंडू होता, मात्र पुल करणे इतका नक्कीच चेंडू शॉर्ट होता. जबरदस्त भरतच्या मार्फत फलंदाजी आपण पाहतोय. तर मात्र साईड चेंज केलेले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गती ओळखली नव्हती. बघा, चतुर गोलंदाज आहेत घनश्याम भोईर. नक्कीच पोझिशन बघितली होती की पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याचप्रमाणे चेंडू टाकला. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करावी लागेल इथे भरतला. ते मात्र ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. फलंदाज खेळण्याच्या मूडमध्ये नव्हता. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा आला. एक अवांतर धाव मिळाली. धावसंख्या झाली ती
43 17 धावांची अजूनही आवश्यकता. 3 चेंडू 17 धावा. जोशी विलन भादवड संघाचे धडाकेबाज फलंदाज योगेश नाना यांनी कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती. इथे मात्र आवश्यकता आहे षटकारांच्या हॅट्रिकची. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न नाही. पंच वाईट बॉलचा इशारा करतात. अजून एक अवांतर धाव मिळते. कुठे ना कुठे पाहतोय आपण की फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय घनश्याम भोईर यांचा आणि नक्कीच मात्र दिशा भरकटलेले 2 चेंडू टाकले. ओहो हॉपवाली मात्र पूर्णपणे अपयशी फलंदाज. डावखुऱ्या फलंदाजाला आपण पाहतोय आतमध्ये चेंडू वळला होता, निघून गेला यष्टीरक्षकाकडे. आता मात्र 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. न्यू तुफान पिंपला संघाचं मी तर म्हणेन की तुफान पुन्हा एकदा गोंगावलेलं आहे. ड्राईव्ह मात्र जास्त काही फरक पडणार नाही आहे. शेवटचे क्षण आहेत. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची आवश्यकता. समोर आहे संदीप. चांगली फाईट केली. 3 षटकापर्यंत चांगली फाईट केली. शेवटचं षटक हे टर्निंग पॉइंट ठरलं. या सामन्यामध्ये 2 डावखुऱ्या फलंदाजांनी छाप पाडली. त्यामध्ये किशोर पाटील आणि भरत खूप चांगली फलंदाजी केली डावखुऱ्या फलंदाजांनी. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की न्यू तुफान पिंपला संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि नंदकिशोर खारभाऊ ए संघाचा प्रवास या स्पर्धेमधून इथे थांबला जातोय. तर अभिनंदन न्यू तुफान पिंपलास, अभिनंदन घनश्यामजी भोईर यांना हाडलाक, नंदकिशोर खारभाऊ ए हाडलाक, योगीजी पाटील हाडलाक, सुनील भोईर. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. त्या अगोदर आपण टॉस करत आहोत. मॅन ऑफ द मॅच लवकरच काढला जाईल. या जोशीलोन भादवड संघाचे कॅप्टन त्यानंतर कान्हाई पाई संघाचे कॅप्टन तर मित्र टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय काळीरामजी प्रधान पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला अंतिम विजेता, उपविजेता, तृतीय क्रमांक, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे सर्वच पारितोषिक बहाल केलेले आहेत असे काळीरामजी प्रधान पाटील, माजी सरपंच सुरई यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करत आहोत. ज्यांच्या स्वर्गीय मुलीच्या नावाने ही स्पर्धा आपण खेळवत आहोत. या ठिकाणी टॉस केला जाईल जोशीलोन भादवड आणि कान्हाई पाई या 2 संघाविरुद्ध. 2 संघामध्ये कॉलिंग जोशीलोन भादवड संघाचे कॅप्टन सुभाष यांनी केलेले एक छापा मात्र पडलेला आहे काटा. निर्णय कळवायचा आहे लगेच. कान्हाई पाई संघ, कान्हाई पाई संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेले जोशीलोन भादवड संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया पण कॉम्बॉक्स मध्ये. सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुरेल संगीत.